नमस्कार लाडक्या बहिणींनो, अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये मकर संक्रांतीचा बोनस येऊ शकतो. पहा, यासाठी तुम्ही कोणते 2 कार्य करायचे आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तुमची केवायसी झालेली पाहिजे किंवा नाही, किंवा डबल केवायसी करायची आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मकर संक्रांतीचा बोनस हा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे, पण त्यामध्ये काही जिल्ह्यांमध्येच तो येणार आहे. यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मकर संक्रांतीचा बोनस या निमित्ताने आपल्या महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्त्वाचे आणखी 2 मोठे निर्णय घेतलेले आहेत. पहा, आणि सर्व लाडक्या बहिणींना घरकुल योजना देखील आणण्यात आलेली आहे. तर या घरकुल योजनेसाठी अप्लाय कसे करायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर घरकुल योजनेसाठी अनुदानित रक्कम व खर्च व आपलं भाडे करार व PTR असणे आवश्यक आहे व काय काय कागदपत्रे हे लागणार आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी टॉक या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा. पहा, ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र असतील त्या सर्व लाडक्या बहिणींना घरकुलाचा लाभ भेटणार आहे. यामध्ये तुम्ही आहात का नाही, किंवा तुमचे गाव आहे की नाही, तुमचा जिल्हा आहे की नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर कोणत्याही क्षणाची वाट न बघता आताच तुम्ही चॅनलला लाईक आणि शेअर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी अशाच मी तुम्हाला सांगत राहील. आणि त्या अगोदर आपण आता स्क्रीनवरती पाहू शकता. पहा, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना 40,000 रुपये कर्ज मिळणार. नवीन कर्ज योजना आपली महाराष्ट्र सरकारने लागू केलेली आहे. पहा, आणि ही आपल्या महाराष्ट्र सरकारने लागू केलेली योजना ही सर्व लाडक्या बहिणी पात्र असतील, पण यामध्ये काही अपात्र असतील तर तुम्ही यात बसाल किंवा नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आज आहे 28 डिसेंबर आणि आज कोणत्याही क्षणी तुमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत. ते तुम्ही कसे चेक करायचे, किंवा तुमची KYC पूर्ण आहे किंवा नाही हे देखील तुम्ही कसे चेक करायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच महिलांना मिळणार 3,000 रुपये बोनस. हे 3,000 रुपये कोणत्या विभागांमध्ये मिळणार, यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे देखील तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. यामध्ये 36 जिल्ह्यांची यादी आहे. पहा, आणि हे 3 टप्प्यात पैसे वितरित होणार आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड इत्यादी असे अत्यंत मोठे मोठे विभाग आणि अत्यंत मोठे मोठे जिल्हे आहेत. आपल्या महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्त्वाची न्यूज आपल्या पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या बहिणींसाठी जाहीर केलेली आहे. पहा, सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत आनंदाची बातमी अशी आहे की ज्या लाडक्या बहिणी आपल्या नवीन ह्या लाडक्या बहीण योजनेपासून वंचित राहिले आहेत, या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये मकर संक्रांतीचा बोनस ह्या कोणत्याही क्षणी येऊ शकतो. त्यामध्ये काही महत्त्वाचे 10 जिल्हे देखील आहेत. पहा, या 10 जिल्हे मी तुम्हाला स्क्रीनवरती लावलेले आहेत. पहा, यामध्ये तुम्ही 10 जिल्हे आणि 3 विभाग म्हणजे 3 विभागांमध्येच हे पैसे येणार आहेत. आणि या विभागामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे देखील तुम्ही स्क्रीनवरती चेक करून घेणे. तसेच आताची ब्रेकिंग न्यूज सरकारने आणखी एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे. पहा, तर ते गिफ्ट कोणतं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर एक लाडक्या बहिणींनी सर्वांनी काम करायचे आहे. मकर संक्रांतीचा बोनस जर हवा असेल तर स्क्रीन तुमचे आधार बँकेची सीडिंग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या लाडक्या बहिणींची आधार बँकेला सीडिंग आहे त्याच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत. व ह्या तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आपल्या महायुती सरकारने 101,40,00,000 आपल्या लाडक्या बहिणींसाठी वितरित करण्याचा अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे. मकर संक्रांतीचा बोनस कोणत्याही क्षणी तुमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये येऊ शकतो. हे आताची सर्वात मोठी अपडेट आहे. आणि यासाठी तुम्ही कसे चेक करायचे आहे, तुमच्या आधार बँकेशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणजे देवाभाऊ आपले देवेंद्रजी फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. तर सरकार आता महिलांना देणार वैयक्तिक कर्ज म्हणजे यामध्ये अनुदानित रक्कम किती असणार, तर 40,000 रुपये रक्कम असणार. पहा, सर्व लाडक्या बहिणींनी ही नोंद करून ठेवायची आहे. पहा, 40,000 रुपये आपल्या महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणींसाठी अनुदानित रक्कम देणार आहे. हे तुमचे लाडक्या बहिणीच्या हप्त्यामधून कट होणार नाही. हे तुम्हाला स्पेशल एक कोटा देणार आहे लाडक्या बहिणींसाठी. या कोट्यामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणींच्या कोट्यामध्ये सरकार आता महिलांना देणार वैयक्तिक कर्ज देणार. पण यामध्ये किती महिलांना देणार आणि यामध्ये गोरगरीब महिलांना देणार की शेती असलेल्या महिलांना देणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे सरकार आता महिलांना देणार. तर कोणत्या महिलांना देणार, तर सर्व महिलांना देणार. पहा, सर्व ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये हे 40,000 रुपये कर्ज हे वितरित करण्यात येणार आहे. पण यामध्ये काही पात्रता व काही अटी असणार आहे. तर यामध्ये पात्रता अशी अत्यंत महत्त्वाची एक पात्रता म्हणजे आपलं आधार बँकेची लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्यांना 2.5 एकरपेक्षा आत शेती आहे किंवा 4 चाकी गाडी 4 व्हीलर गाडी त्यांच्या नावावर नाही, अशा सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये 40,000 रुपये ही कर्ज आपले महाराष्ट्र सरकार वितरित करण्यात येणार आहे. ही आताची सर्वात आणि महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मकर संक्रांतीचा बोनस हे कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटमध्ये आज संध्याकाळपर्यंत पडू शकतो. तर ह्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या बँक आहेत हे देखील मी तुम्हाला बँक सांगणार आहे.
पण त्या अगोदर आपली आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही हे देखील तुम्ही चेक करून घेणे. आणि लाडकी बहीण म्हणजे लाडक्या बहिणींना 40,000 ही शासन देणार आहे. तर हे 40,000 कशा पद्धतीने देणार आहे, तर हे 2 टप्प्यात देणार आहे पहा. अगोदर 20,000 आणि नंतर 20,000. म्हणजे सर्व लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र ठरतील. पण काही आता ज्या लाडक्या बहिणीची EKYC राहिलेली आहे त्या सर्व लाडक्या बहिणी अपात्र ठरणार व ज्या लाडक्या बहिणीची EKYC पूर्ण झालेली आहे या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आपल्या अर्जाची रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे. आपल्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत पूर्णपणे अशी घोषणा केलेली आहे की सर्व लाडक्या बहिणी यासाठी पात्र ठरणार आहेत. यामध्ये काही महत्त्वाच्या 5 बँका देखील असणार आहेत. या 5 बँका आपल्या आधार बँकला लिंक करून घेणे व मी तुम्हाला आता बँकचे नावं देखील मी स्क्रीनवर दाखवलेले आहेत. मी आता तुम्हाला बँकच्या महत्त्वाच्या नावे सांगतो. SBI, महाराष्ट्र ग्रामीण बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक या सर्व महत्त्वाच्या बँका आहेत. यामध्ये तुम्ही आपले अकाउंट KYC सर्व कामे एकदम व्यवस्थित करून घ्यायचे आहे. जसे तुमचे अकाउंट आधार बँकेशी लिंक झाले तसे सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे पडणार आहेत. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.